नमस्कार जी. अरे नमस्कार नमस्कार. आबा नमस्कार टाकले भाऊ. अरे नमस्कार नमस्कार. आबा नमस्कार सरपंच साहेब. अरे नमस्कार नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. खरं याला म्हणतात मान. जरासा का घराच्या बाहेर पडलो का लागले लोक चंद्रभाऊ नमस्कार, सरपंच साहेब नमस्कार म्हणाले. पण बेकार झाला. 2-3 बायका करावा लागत होत्या. म्हणजे एका बायकोनं ग्रामपंचायत सांभाळलं नसतं आणि एकीनं पंचायत समिती सांभाळलं नसतं आणि एकीनं जिल्हा परिषद सांभाळलं नसतं. म्हणजे याच्यापेक्षा मानच मान. पण बेटा एवढा मान भेटून काही फायदा नाही. हा नमस्कार चमत्कार करासाठी रोजंदारीचे माणसं ठेवलं होतं, पण त्याची रोजंदारी देणं काही बनला नाही. बेटे माणसं उठून पळून गेले. जाऊ दे काकराचं आहे. पण हे माझी लालतोंडी सरपंच मनमान्य लाली लावते, मनमान्य फेरावून लावते. पाहायचा तोरा या माझ्या सरपंचींचा. पण काही का असो, माझी बायको सरपंची व्हावी म्हणून या गावात शांतता नांदावी. नाही कोटच्या का न कोटच्या का. आता काल परवाचीच गोष्ट सांगतो. आमच्या वावराकडच्या नाल्याचा पुलियाचा 10 लाख रुपयाचा बांधकाम पूर्ण झाला. पुलिया कोचाजी त्या पुलियावरून पैदल चालायला भेव लागत होता. पुरा लप्पळ लप्पळ हालत होता. तरी ते नाही सोडलं माझ्या बायकोने ह्या चंद्रीनं. 3 लाख रुपये धमसलं तरी कोणत्याही विरोधी पक्षवाल्याची हिंमत नाही झाली माझ्या बायकोला काही बोलायची. बोलतीलच कसे, कारण माझ्या चंद्रीचं वजनच तसं आहे. माझी चंद्री सरपंची व्हावी म्हणून या गावाची सुव्यवस्था आहे. नाही तर कोणत्या या गावात साधा लाईटही नव्हता बेटा. संडासला जावायला काही नव्हता. पण माझी बायको काही म्हणा, हा गुळाकुची डब्बे काढते आणि एखादा सही मारायला आला बहुत फॅसने बोलाय माझी बायको मात भावा. गुळाकुची फॅशन तर फेरावून लवलीची फॅशन आणि तेवढ्यालाही तिचा शवक नाही भाग. तर अशी घोटते आणि अशी उचलते ना पचकाभर भरते. आवळू 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 फू करत राहते. त्या बहीणचे सौका आहेत. काही म्हणा, मला वाटते मस्त मटकत असेल आता. साडीवर साडी गागला. अजी मी आहे ना. मी आहे की? अजी सगळं सावरते. काय टेन्शन घ्यायचं कामच टेन्शन नाही. घ्यायचं नाही. हो. पण मी का म्हणते साहेब, त्या निधी म्हणले नाही का 2 लाख रुपये जरा छान व्यवस्था करून द्या ना आपली. 2 लाख रुपये. हो. अजी उद्या मीटिंग आहे का? नाही आहे बरोबर. कधी मीटिंग? अजी उद्याच आहे का? हो मी येते ना अजी मीटिंगला. मी येते ना की फोनच्या हॉटेलवर म्हणाल ते ती. हो. अजी त्या गोष्टी तुम्ही चिंताच करू नका. अजिबात तुम्हाला चिंता काय पाहिजे ते करायची सगळं काय माझ्याकडे मिळेल तुम्हाला. आजाना. काय टेन्शनचा काम नाही. वापेच आजाना. पण मी काय म्हणते 2 लाख रुपयाकडे लक्ष ठेवा बरं. हो. असा तुमचा आशीर्वाद राहू दे आमच्यावर, गरीब लोकांहून साहेब आम्ही. आशीर्वाद आहे. हो. ठीक आहे. हो येते उद्या मीटिंगला. नक्की. हो ठेवते. मीटिंगला येते, सेटिंगला येते. ठीक आहे ठेवू. हो. पण त्या 2 लाखामधले 1 लाख तुम्हाला आणि 1 लाख मला. बरं हो ठेवतो. अब्बा बाबा डोरे कवर काढलीस व तू. एक शब्दानं तर सांगायचं आलो असतो दवाखान्यामध्ये समतुले. हो चंद्र्या तू आलीस आहे काय? डोरे नव्हते. का होतो? चष्मा हो चांगला फॅशनचा दिसे नाही का? एवढं दूर जातो पायदळ इकडे तिकडे जावं लागते. कामं राहते मला भरपूर, तर डोळ्यात धूळ जाते. हो धुड्डा नाही जाता व धुड्डा नाही जा धूळ जाते. धूळ असं आहे. डोळे चष्मा होलाय
मला वाटलं कार्यावाल्या खिपून लावली असतील. दादा का ते चंद्रे हा. आली सई का म्हणतो आलीच आहे म्हणजे बहुत थकली असतील नाही. हो आलीच आहे म्हणजे मी काय मुक्कामाने गेलो होतो का आज नव्हतीच गेलीस का? आज नव्हतीच गेलीस म्हणजे मी रोज का मुक्कामाने जातो का आणि जातो तर झाला का मी आपल्या कामाला मी तेच जातो ना. कोणत्या कामाला जातेस? कोणत्या कामाला म्हणजे हो. ग्रामपंचायतले नाले आणायचे राहते कोणते विहिरी आणायचे असा राहते. असा हा. म्हणजे त्या नाल्या राहते रस्त्याच्या त्या अशा वनारू आणतेस का? माझी बायको बहुत हुशार आहे. पण काही बघ त्या नाल्यामध्ये रंगारंगी चमलेंदार राहते. तोच वनाळू आणतेस का? असं हे ज्या गोष्टी कोणा गोष्टी करतात हो ना. त्या, नाल्या बांधकाम आणण्यासाठी जातात मी असं तेवढ्या. असं असं हा. हा पण होय मग हा एवढा मोठा बांधकाम आणतेस हा आणतेस तो आणतेस मग हा आणण्यासाठी तो आणण्यासाठी मग मी सही शिका नाही मारो तिकडून तहसीलदाराचा सही असं शिक्का असं मारून मग हा आणतो. एवढ्या कामासाठी तुला कोटी कोटी जावं लागते. पंचायत समितीमध्ये हो हा. असं असं तहसील असं कार्यालय मध्ये हो. कोणत्या मीटिंग आहे मध्ये हो. हो लगेच जिल्हा अधिकाऱ्याकडे हो. सगळ्यावरती जायला मग लागते. काय सगळ्या वाजी मिटिंगा सेटिंगा सगळ्याच लागतात माणसाला. हो, मग काय तर. हो, 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 हो. जा माझ्यासाठी एक ग्लास पाणी आणजा प्याले. कोण कोण कोणा दुसऱ्याला सांगलीस का? माणूस ठेवलीस काय तू? तू आणशील जा ना. कोण मी? ही पाणी आणू माझ्या टोंगऱ्याला गरज आहे. पाणी आणतो. हो का झाला तर लोकायले मस्त घरकुल आणून देतो हे करून देतो ते करून देतो पण त्या दिवशी त्या जनीले तू म्हणलास का त्या जनी का म्हणलं केलेलं? तुझा नवरा मेला बाई हो तुझा नवरा मेला तुम्ही आव ना मी आव. मी आव हो मी मी आव. आव तर का तू तिला नवरा करणार होतास का नवरा फवऱ्याची गोष्ट नाही. तुला असा म्हणत होतो का तुझा नवरा मेला तर मरू दे. मी आहे ना अदा मंदात कोणते काम धंदे करावे असं म्हणत तिच्या घरी होतो. कोणी काम धंदे करायसाठी नाही तर तू चालला तुझ्या घरी काम धंदे करून देवाले असतीने बोल ना त्या जनीला आवाज गेला म्हणजे येऊ दे ना तिची कार तर तुझी कार साजरीवर राहत का काढतेस बरं. असं 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 का असा असा चंद्रे हा. मग हे काम करासाठी तू बहुत दूर दूर जातेस ना. मग जातो ना तेवढ्या दूर सांगून तुला आता तेवढ्या दूर जातो आपल्या जीवाला तकलीफ करतो म्हणून तुला साजरा मानवानीचा खावाले भेटते नाही तर तुला का भेटला असता खावाले नाही भेटला असता. मग हो मी कासारखा दिसतो. मी कासारखा दिसतो. दुःख तोंडी आहे अय्या. तोंडी आहे, तोंडी आहे. हो, तुझी उतरली ना चांगली चढ अजून वाह, हे नवऱ्याला दुक्कर कोंड्या म्हणते. दुक्कर खोंड्या म्हणते पायची बोल भाषा. पण मी म्हणतो चंद्रे हे जर गायच गोट्यामध्ये राहिले असते तर हा मोकाट साल्या काय गावात फिरला असता. हो गाय गोट्यामध्ये राहिली असती तर कुळाच्या ढेकला खाऊन जगला असतास ना तू कुळाच्या ढेकला खाऊन जगला नसतास का हो, हो, हो. हो. तू सरपंच झालीस हा. म्हणून जेवत आहेस नाही तर पंपानं हवा मारून पोट फुटवून राहिली असतीस. त्या बहीणची व जेवायनं खा जे काही हो तुझ्या कष्टाचं खाल्लो का मी माझ्या बापाने दिला 2 तोडे सोना तोच तर विकू विकू चाललास नाही तर तुझ्या घरी होता का फुटका ढोबर. इकडे इकडे तुझ्या बापानं 2 तोळे सोना दिला. हा. तो जंखालला होता आणि तो विकायला नेलो तर साध्या लोकांवाल्याने नाही घेतला. आणि राहिली गोष्ट फुटक्या ढोबराची ते तुझी माय सणावाराला आली का मातीच्या ढोबर पळाकनं फोडून दे. हो माझी माय तुझ्या घरी ढोबर फोडायला आली. बाप्पा बसतात का नाही ढोबर फोडायला तुझी माय. देवा सोन्याने लोहा म्हणताना पहिला माणूस पाहिलो मी. मग मला एक सांगेल चंद्र का? मला एक सांग तुझा पगारच किती आहे? किती म्हणजे किती आहे तुझा पगार? तुझ्यापेक्षा 3000 रुपये. हा ह्या 3000 का होतं आंबाडीचा भुरका. हो माझा 1 दिवसाचा खर्च आहे 3000 रुपये. हो बापरे का सांगते हा पोपट्या याचा हो. खर्च कमाईस केवढे तुझे 3000 रुपये दिवसाचे खर्च करासाठी.
तुझ्या घरात नांदायला आलो तर पाणी भरायला मडका तरी होता का? होता का? आता पाय माझ्या घरामध्ये 5-5 गुंड आहे, टीव्ही लागली, फ्रीज लागली, बापा, कूलर लागला, बापा. सगळे काही आहे माझ्या घरी. तुझ्या घरी होता का नांदायला होता? हे टीव्हीची धमकी कोणाला देतेस? टीव्हीची धमकी कोणाला देते? त्या टीव्हीवर जे चॅनल लावलं ते दिसत नाही, वेगळीच दिसते. हो, आणि त्या फ्रीजाची की मला धमकी नको देऊ. माहितीच आहे तुझा तो फ्रीज एकही दिवस पाणी थंड नाही होय. आणि म्हणत असतील का माझ्या बापाने कूलर दिलं म्हणून. अरे धोस तुझ्या त्या कूलरच्या, तो कूलर एकही त्याच्या पात्या नाही हालत. तुझ्यासारखा खाऊन घेऊन बैमान माणूस पाहिलो नाही मी. तू राहिना व कमी हरामी इंग्लिश का व एवढा साजरा पोचतो तरी म्हणतेस वारून गेलो म्हणतेस. खाना घेना बेस न लेंगडीवर ने सांगते येते. सांगून राहिला 9 हात कारली 12 हात बी जा 1 गिलास पाणी आण जा. कोण? मी नाही आणत. येते तुझ्यासोबत तोंड वाजवून माझाच गळा सुकून राहिला. चल पाणी आण प्यायला. मी तुझ्यासाठी आण पाणी. मी तुझ्यासाठी पाणी आणू. आण. अय्याय माझा खेटन माझ्या टोंगऱ्याला. चंद्रे पाणी आणतेस का नाही? नाही आण जा. तू पाणी आणतेस का नाही? तू पाणी. नमस्कार सरपंच मॅडम. काऊन बे तू भोकला आहेस का बे? काहून का झाला? काऊन तुला दिसत नाही का बे मी इथं उभा आहे तर? हा? बाबूजी चंद्र बिलकुल तू बिलकुल चुप. 2 माणसाच्या मनात बाईच्या जातीने आचार आहे. हो तू बोल बे, तू बोल, तू बोल. भोकला नाही म्हणायचं मला. हा चांगला बोल बोल बोल. बाईक काम आहे माझा. बायक काम आहे. पाहे बेश्रम बायक. घरात नवरा असताना सुद्धा दुसऱ्या माणसाला बोलावते. नव्हे बाब्या तुला का माझीच बायको दिसली का बे? दुसरे कोण नाही भेटत का? हा? मी मी तुम्हालाच नमस्कार करणार होतो. पण त्याचं काय आहे? काय आहे काय आहे काय आहे? हे मी बघा तुमच्यासाठी काय आणली. आता मला सांगा, मी तुम्हाला दारू देणार म्हणल्यावर मॅडमला खराब वाटणार आहे ना, म्हणून उगाच आपला आहे. बरोबर आहे. मॅडमकडे काम नव्हतं म्हणजे माझ्याकडेच काम होतं. तुमचंच काम अरे वा वा पण काही म्हणा, तुम्ही काही म्हणा, काही म्हणा, अरे तुम्ही काही म्हणा. मस्त आहे. मस्त म्हणजे मस्तच आहे जी. लाल लाल आहे. मस्त आहे. अजी मस्त आहे. लाल लाल. बाई मस्त आहे. ओ बाबू म्हणजे तू का मला का दारू पाजलास तर माझ्या बायकोला काही म्हणशील का? नाही. तसं नाही हो, हा. बाईचा स्वभाव मस्त आहे म्हणलो. आता तो तुम्हाला माहित बापा, कारण का मला तर हप्त्यातून एकच वेळ पावायला भेट. काही नाही बाकी एवढे दिवस झगडत राहतेस का नाही वा, म्हणून म्हणलो. बरं मी का म्हणतो साहेब, हा. इकडे या. आता तुम्ही इथून जाता का? कारण मॅडमची आणि माझी मीटिंग आहे, तेव्हा नो डिस्टर्ब. No disturb. पण बाबूजी काही म्हणा, तुझा स्वभाव मस्त आहे. तेव्हा नो डिस्टर्ब. No disturb. बाबू सर हे फाईल घेऊन आल्या नाही तुम्ही? पण काढायला अरे का झाला नुसती फाईल पाहिलं ना तुमची तरी. आता मला माहित आहे फाईल कायच्यासाठी आणली. कायच्यासाठी? या फाईल मध्ये कमीत कमी 10-15 तरी सह्या मारायच्या असतील. त्या का सह्या मारून का कोटचा का न कोटचा का आमची हे सरपंच आरक्षण अजी हो असेल ना आरक्षण, पण त्या 10-15 सह्याच्या ऐवजी
काही सांगा नको, गुलाबची डब्बी काढला. नो डिस्टर्ब. मॅडम बापरे मग का झोपतो का तुम्हाला असा? मग का हे एवढी चांगली तुम्ही दारू आणल्या, मग या दारू सोबत चकना आणायला पाहिजे होता ना. मग का तुम्ही पण जाऊ द्या, काही टेन्शन घेऊ नका. नो डिस्टर्ब. मॅडम चला चला आपण आपली मीटिंग उरकून घेऊ. चला चला आतवरी चला. मी ना तुमच्यासाठी नाही का थंडगार शरबत आणते. आणा आणा आणा. तुम्ही थांबा इथे. इथेच थांबतो. जा तुम्ही. काय दिसते मॅडम? असं वाटते का मॅडमला मिठीच मारावी. मॅडमला असं वाटते का मिठीच मारावा. मॅडम बाबूजी बोला जी. क्या शरबत. ये शरबती आके, ये शरबती नूर. तू मेरा जामुन, मैं तेरी अंगूर. चला आतमध्ये. आपल्या कागदपत्रांवर अंगठा मारून घेऊ. चला चला.